उपवास असेल आणि त्या दिवशी तुम्हाला पोटभरीचं काही नाश्ता करायचं असेल तर हे भगरचं उपीट करून पहा. उपीटसाठी आपल्याला गरम पाणी लागेल, तर ग्लासभर पाणी मी ह्या पॅनमध्ये उकळत ठेवलेलं आहे. आता जी भगर आहे ती अशीच कोरडी ह्या पॅनमध्ये भाजून घ्यायची. परतलेली भगर साईडला काढून घ्यायची आणि त्याच पॅनमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आणि त्या तुपावरती जे आपण 2 बटाटे घेतलेत ते सोलून घ्यायचे, त्याच्या फोडी करायच्या आणि ते फोडी त्या तुपावरती परतून घ्यायच्या. फ्राय केलेल्या बटाट्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं, परतून घेतलेली भगर घालायची, 1 चमचाभर साखर घालायची, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं, सगळं मिक्स करायचं. त्यानंतर जे आपण गरम पाणी केलंय ते घालायचं त्यामध्ये. चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून हे उपीट शिजू द्यायचं. थोड्या वेळाने ते परतून घ्या आणि पुन्हा घट्ट असं झाकण ठेवून ते थोडा वेळ शिजू द्या. तुम्हाला असं जेव्हा वाटेल की उपीट झालंय त्यावेळेला गॅस बंद करा, पण त्यावरील झाकण आहे ते उचलू नका. ती जी वाफ आहे ती बाहेर जाऊ देऊ नका. त्या दणदणीत वाफेवरती मऊसर जे उपीट आहे ते छान तयार होतं. त्यामुळे झाकण तसंच ठेवा आणि थोड्या वेळाने मग ती उपीट खायला चालू करा. तयार झालेल्या उपीटवरती लिंबू रस घालायचा, त्यानंतर कोथिंबीर घालायची थोडी आणि वरून ओलं खोबरं टाकायचं. हे उपीट चवीला छान लागतं. काहींना उपवास करायचा असतो पण वयानुसार त्यांना जमत नाही, पण मन म्हणतं उपवास करायचं, त्यावेळी हे भगरचं उपीट ट्राय करा. भाताप्रमाणेच तुमचं पोट भरेल आणि तुमचं मनही खुश होईल. तुम्हाला जो उपवास करायचा होता तो तुम्हाला करता येईल. उपवासासाठी लागणाऱ्या थोड्याफार रेसिपीज याआधीही मी दाखवल्या आहेत आणि यापुढे येत राहतील, त्या तुम्ही पाहत राहा आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.